नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सफाई कामगारांनी दिले मनपा आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरे मिळावीत. सेवानिवृत्त व मृत कामगारांच्या वारसांना 30 दिवसात नोकरी द्यावी. तसेच सफाई कामगारांच्या मुलांना मानधन तत्वावर नोकरी देण्यात यावी यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी आज संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुनाफ शेख कादर, उपाध्यक्ष बापूराव खरात, कार्याध्यक्ष कुणाल बोरसेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. मी बापू खरात, संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचा उपाध्यक्ष. आम्ही धुळे महापालिकेतील माननीय आयुक्त मॅडम यांना आपल्या मागणीसंदर्भात आज एक निवेदन दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिली मागणी सफाई कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत घरं बांधून देणे. दुसरी मागणी की सफाई कामगारांच्या वारसाची नियुक्ती दिली जाते, ती नियुक्ती 30 दिवसाच्या आत द्यावी. तिसरी मागणी आमची अशी की सफाई कामगारांच्या मुलांना मानधन तत्वावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना संधी मिळावी. आमची चौथी मागणी अशी आहे की सेवानिवृत्त किंवा कार्यरत सफाई कामगार यांना सेवानिवृत्त सफाई कामगारांना वाढीव उपदानाची आणि जे कार्यरत सफाई कामगार आहेत त्यांना 7 वेतन आयोगाच्या ज्या रकमा त्यांच्या थकलेल्या आहेत तर त्या रकमा संपूर्ण रकमा त्यांना मिळाव्या. आमची पाचवी मागणी अशी की महानगरपालिकेतील ऑफिशियल कर्मचारी असतील, सफाई कामगार असतील, यांना जे दरवर्षी मिळणारा ॲडव्हान्स आहे ते ॲडव्हान्स फक्त 12,500 रुपये. वाढत्या मागण्यानुसार ते ॲडव्हान्स त्यांना पुरेसं ठरत नाही आणि त्यामुळे त्या 12,500 रुपयामध्ये त्यांचा सण साजरा होत नाही. म्हणून ते 12,500वरून 25,000 रुपये त्यांना ॲडव्हान्स मिळावं ही अशी आमची पाचवी मागणी आहे. आमची 6वी मागणी अशी आहे की सफाई कामगारांना त्यांना ड्रेस, गणवेश, चप्पल, बूट, त्यांना कामासाठी लागणारे पाटी, पावडं, हत्यार किंवा त्यांना हिवाळ्यात लागणारे स्वेटर, मफलर आणि पावसाळ्यात त्यांना रेनकोट, त्यांना जी पूर्वी साधनं उपलब्ध करून देत होती महानगरपालिका, तर बऱ्याच वर्षापासून ती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे. तरी ती त्यांना बदलत्या ऋतूप्रमाणे त्यांची सुरक्षिततेची साधनं आणि त्यांना कामासाठी लागणारे साहित्य हे त्यांना दरवर्षी मिळावं अशी आमची 6वी मागणी. तर त्या मागण्यासंदर्भात आम्ही आयुक्त मॅडमांना एक पत्र दिलेलं आहे. जर 15 दिवसात याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही 16व्या दिवसापासून धरणे आंदोलन करण्यासाठी आम्ही बसणार आहोत.